मराठा आरक्षणासंदर्भातच आणखी काय प्रतिक्रिया उमटल्यात त्याही आपण पाहूया। तर एकनाथ शिंदे सध्या मराठा समाजाचे टॉलेस्ट नेते झालेत, त्यामुळे शिंदेंच्या सिक्सरमुळे सर्व मराठा नेते क्लीन बोल्ड झालेत। प्रकाश आंबेडकर यांचा इतर मराठा नेत्यांना टोला। एकनाथ शिंदे इतिहासामधलं सगळ्यात मोठं ढोंग, राऊतांची टीका। तर उद्या कोणी वंचित पक्षावर दावा सांगितला तर प्रकाश आंबेडकर तो मान्य करतील का, राऊतांचा सवाल। जरांगेंनी मराठा आरक्षणाचा लढा म्यान करू नये, शिंदेंनी दिलेला अध्यादेश हा अर्धवट। जरांगेंना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी शिंदेंनी केली फसवणूक, खासदार विनायक राऊत यांचा हल्लाबोल। सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा अधिसूचनेवर हरकती मांडा, त्यामुळे कायदा आणखी मजबूत होईल। मनोज जरांगे यांचं अभ्यासक आणि विचारवंतांना आव्हान। काही अभ्यासक विचारवंत मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवतायत असाही आरोप। भुजबळांच्या भूमिकेमागे षडयंत्र, भुजबळही काही दिवसांनी अजित पवार गटातून दूर होणार। शिंदे गट अजित पवार गट एकत्र नांदणं अशक्य, विनायक राऊत यांचा दावा। भूमिका पटत नसेल तर शिंदेंनी 2-3 मंत्र्यांची पदं बरखास्त करावीत। भुजबळांच्या भूमिकेवरून राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। तुम्ही बरखास्तीची शिफारस करत नाहीत म्हणजे तुमची मिलीभगत, राऊतांची राज्य सरकारवर टीका। मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन नाही, बबनराव तायवाडेंचं स्पष्टीकरण। सध्या सरकारनं घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्याय नाही असंही मत मांडलं। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता। गटतट सोडून ओबीसीने एकत्र येऊन शक्ती दाखवण्याची वेळ, छगन भुजबळ यांचं ओबीसी समाजाला आवाहन। 1 फेब्रुवारीला लोकप्रतिनिधी तहसीलदारांना ओबीसींच्या मागण्या सुपूर्द करण्याचं आवाहन। भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याने 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशी विधानं करू नयेत, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं आवाहन।